हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे इथे खूप सुंदर अशी देवीला साडी कशा पद्धतीने तयार करायची। तर मार्गशीर्ष महिन्यासाठी आपल्याला ही साडी बनवणार आहे मी कळसासाठी। तर इथे जो माझ्याकडे उरलेला पीस होता तो मी घेतलेला आहे। तर इथे बघू शकता 18.5 इंचाने मी डबल फोल्ड कपडा केलेला आहे आणि असं मी 10 इंच घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिन्ही साइडून आपल्याला अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आहे। तर हा जो पीस होता तो माझ्याकडे शिल्लक होता, तो मी कापड तुम्हाला घेतलेला आहे। तुमच्याकडे पण असे कापड पीस वगैरे घरचा शिल्लक जर असला तर तुम्ही त्याच्यापासून खूप सुंदर अशी देवीला साडी बनवू शकता। आणि मार्गशीर्ष महिना आता चालू झालेला आहे, त्यासाठी मी ही खूप सुंदर अशी देवीची साडी शिवून दाखवणार आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने आपल्याला बघू शकता मी 3 साइडला कपडा फोल्ड केलेला आहे। जसा मी इथे फोल्ड करत आहे तसेच त्या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून घ्या। आणि मी ते लेस लागणारी किंवा वरच्या साइडला कपडा जो लागणार आहे प्लेटा कुठल्या साइडला, तर मी त्याची पट्टी वगैरे काढून घेतल्या, त्याचंही तुम्हाला मी माप सांगणार आहे कशा पद्धतीने घेतलेले आहे। आपण अशा राहिलेल्या घरातल्या पिसामध्ये पण तुम्ही जे वापरत नाहीत ते पिसापासून पण तुम्ही देवीला साडी शिवू शकता। घरातले पीस म्हणजे साडीवरचे काही काही आपण ब्लाउज पीस शिवत नाही त्याच्यापासून पण। इथे बघू शकता मी पूर्ण तिन्ही साइड कुंड शिलाई करून काम घेतलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीची मी मगाशी लेस दाखवली होती, ती लेस मी अशा काटाने पूर्ण लावून घेणार आहे। एक साइडला ज्या साइडला मी फोल्ड केलेला आहे त्या साइडला मी इथे लावत आहे। बघू शकता तुम्ही लेस अशा पद्धतीने तुमच्याकडे लेस असली तरी तुम्ही लावू शकता, नसेल तर तुमच्याकडे काटा म्हणजे काट जर असतील तर त्या पद्धतीने इथे हा कपडा जो राहिला होता त्याला काट नव्हते म्हणून मी अशा पद्धतीने लेस लावलेली आहे त्याला शो येण्यासाठी। तुमच्याकडे जर ऑलरेडीच काटा कुठली साईड असेल तर नाही तुम्ही लेस लावलीसा तरी चालेल आणि ही साईड नाही फोल्ड केली तरी चालेल। तर हे कपडा जो होता तो मधलाच होता शिल्लक जो राहिला होता। त्यानंतर अशा जवळजवळ प्लेटा आपल्याला घालायच्या आहेत, लय लांब नाहीत घालायच्या, कारण वरची जी बाजू आपली आहे ती पूर्ण घेरा तयार झाला पाहिजे आपल्याला कळसासाठी। म्हणजे तुमच्याकडे जर घागर टाईपमध्ये जर कळस असेल तर त्याचा गोल राऊंडअप मध्ये बसावं। तर मी ते माझ्याकडे जो कलश आहे तो तांब्यापासून आहे, तर त्याच्या मापाप्रमाणे हा तयार झालेला आहे बरा का आकार वरचा जो मी प्लेटा तयार केलेला आहे तो। तर मी इथून मापून घेत आहे अशा पद्धतीने। तर त्यामध्ये सेंटरला ही जी मी पट्टी काढलेली आहे अशा कलरची, म्हणजे ही पण दुसऱ्या पिसातून कपडा राहिलेला होता त्याच्यापासूनच ही पट्टी घेतलेली आहे मी अशा कलरची। हिरवा कलर म्हटलं याच्यावरती उठून दिसेल ह्यासाठी। तर इकडल्या साईडला मी तुम्हाला किती कपडा सोडला आहे, हा जो कपडा सोडलेला आहे तो बांधण्यासाठी सोडलेला आहे। असं कपडा 8 इंचाचा आणि 4.5 इंचाची आडवी पट्टी आहे। तर दोन्ही साईडला काय करायचं आहे आपल्याला, असं कापड सोडून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला बांधण्यासाठी खूप मागं सोपं पडेल कळशाला। इथे बघू शकता अशा पद्धतीने इकडून तिकडून घडी घालून फोल्ड करायचं आहे कापड आणि अशी शिलाई काम करायचं आहे जेणेकरून पाठीमागच्या बॅक साईडला आपण बांधू शकेल अशाच पद्धतीने। तर इथे जी मी वर प्लेटा केल्या होत्या तयार, ते जे कापड आहे धागे वगैरे निघू नये त्यासाठी त्याच्यावरती व्यवस्थित फोल्ड करून घ्या आणि ते दिसू नये आपल्याला प्लेटा ज्या आपण वरची साईडची आपण तिथं काही फोल्ड केला नव्हता कपडा, तर ते व्यवस्थित लॉक झालं पाहिजे ह्याची काळजी घ्या। तर इथे बघू शकता खूप सुंदर अशी ही साडी दिसत आहे। त्यानंतर ही सुद्धा मी धडी कपड्यातून राहिलेली त्याच्यापासून ही धडी जी आहे ते आपल्याला 4 साईडला फोल्ड करून घ्यायची आहे। देवीची वडणी आहे ही, वरल्या साईडून आपण ज्यावेळेला नारळ पुसतो वगैरे त्याच्यावरती ठेवली म्हणजे घातली तरी चालेल। आता मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण कळसाला बांधायचं आहे किंवा कशा पद्धतीने तयार करायचं आहे। तर अशाच नवीन नवीन आपल्याला देवीच्या साड्या हव्या असतील किंवा माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। तर इथे बघू शकता आपली ही साडी तयार झालेली आहे। हा जो माझ्याकडे घरचा कलश आहे म्हणजे आपला घरातला तांब्या जो असतो तोच आहे माझ्याकडे, त्याच्यावरती मी इथे तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने मी बांधलेला आहे बॅक साईडला। अशा पद्धतीने तुम्ही पण ही जी तयार करू शकता साडी। आणि इथं बघू शकता फायनल किती लुक छान आलेला आहे या साडीचा। तर कमेंट करून सांगा साडी कशी वाटली तुम्हाला।
थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.